आनंद निखळ निरागस, रोमारोमात भरून राहिलेला, अखंड अभंग असा आनंद, असण्यातील आनंद आणि नसण्यातही आनंद. प्रत्येकाच्या बाल्यावस्थेतील हा आनंद अवर्णनीय. कसलीही भीती नाही, चिंता नाही, आसक्ती नाही, राग नाही, मत्सर नाही. सर्वत्र भरून राहिलेला, ठायी ठायी व्यक्त होणारा आनंद. माणूस जसजसा वयाने अनुभवाने वाढत जातो तसतसा हा आनंद मागे मागे पडत जातो. हा आनंद दुर्मिळ होत जातो. वयाबरोबरच विविध विचार, विवंचना, आजार यामुळे तो ग्रासून जातो. निखळ आनंदाला पारखा होतो आणि याच आनंदाचा शोध सुरू होतो. कुठे मिळेल हा खरा आनंद? तो तर आपल्या आत दडला आहे. आपल्या बालपणातील या हरवलेल्या आनंदाला पुन्हा मिळवण्यासाठी हवे शुद्ध शरीर, शुद्ध मन, शुद्ध आचार, शुद्ध विचार, अगदी लहान बाळासारखे. अशाच आनंदाच्या शोधात असताना एका ध्येय वेड्या डॉक्टरला मिळाली आनंदाची गुरुकिल्ली. त्याने स्वतःवर प्रयोग केला. त्याच्या रुग्णावर उपचार केले. असाध्य, जीर्ण, जीवघेण्या आजारांवर या उपचाराने विजय मिळवला. दर माणसागणिक यश मिळत गेले. सगळेच अचंबित करणारे. जणू एखादी जादूची कांडी हाती यावी असा आनंद झाला. जे मला मिळालं, जे मला गवसलं ते इतरांना सांगणं, त्याचा फायदा करून देणं हे माझं आद्य कर्तव्य असं समजून या आनंदाच्या शोधयात्रीने सुरू केले एक उपचार केंद्र, शिवांबू योग व निसर्गोपचार केंद्र. या प्रकल्पाचे संस्थापक, मार्गदर्शक सर्वेसर्वा आहेत डॉक्टर शशी पाटील अर्थात गुरुजी. गेली 50 वर्षे डॉक्टर शशी पाटील शिवांबू योग व निसर्गोपचार केंद्र चालवित आहेत. आजपर्यंत त्यांच्या ज्ञानाचा लाभ हजारो रुग्णांना व स्वास्थ्यप्रेमींना झाला आहे. वडील श्री जनगोंडा पाटील व आई सौ ताराबाई पाटील यांच्या कुटुंबात 25 जून 1945 रोजी गुरुजींचा जन्म झाला. गुरुजींचे बालपण व शिक्षण बाहुबली कुंभोज येथे झाले. पुण्यातील सर्जन डॉक्टर अनिल गांधी यांचेही मार्गदर्शन गुरुजींना लाभले. 1966 पासून 1974 पर्यंत कोल्हापूर जिल्ह्याच्या कुंभोज, कोगे, बीड, आरे, गणेशवाडी, सडोली इत्यादी ग्रामीण भागात त्यांनी आपल्या सेवेचा ठसा उमटवला. प्रेमळ व लाघवी बोलण्यामुळे जनसंपर्क वाढला. लोकांचा गुरुजींवरील विश्वास वाढला. याच सुमारास त्यांना शिवांबू सारख्या दिव्य औषधाचा सुगावा लागला. याबाबत गुरुजी सांगतात, मी ज्या एका कुटुंबामध्ये भाड्यानं राहत होतो आणि मेडिकल प्रॅक्टिस चालली होती, त्या घरामध्ये त्या घरमालकानं जवळजवळ 20 वर्ष लग्नानंतर त्यांना अपत्य झालं नव्हतं. मग त्या अपत्यासाठी आम्ही त्यांना एका विशेष तज्ज्ञांच्याकडे घेऊन गेलो. तज्ज्ञांच्याकडे घेऊन गेल्यानंतर तज्ज्ञांनी सांगितलं शुक्रबीजच नाही आहे, तुम्ही या जन्मात अपेक्षाच करू नका. अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांची पत्नी मला एक 5-6 महिन्याच्या कालखंडामध्ये गरोदर राहिलेल्या मला खात्री झाल्यानंतर मी त्यांना सारखं खोचून विचारायला लागलो. विचारत असताना त्यांनी एके दिवशी मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये त्यांनी स्वतः शिवांबू
प्यायल्याचं किंवा शिवांबू घेतल्याचं हे जेव्हा सांगितलं तेव्हा मीच विचार केला की आता म्हटलं यांना या जन्मात मुलं होणारच नाहीत असं म्हणत असताना सुद्धा यांना जर पत्नी त्यांची जर गरोदर राहिलेली आहे तर नक्कीच हे काहीतरी विशेष औषध आहे. आणि काडसिद्धेश्वर महाराज कण्हेरीचे त्यांना दिशा दिली होती. त्या दिशेमध्ये मग हे जेव्हा दोघे पण शिवांबू घ्यायला लागले मग आता मी पण विचार केला तर आपण पण पायानं अधू आहोत तेव्हा म्हातारपण निश्चित आहे. आपण आता या म्हातारपणामध्ये तरी हे अधूपण आपल्याला त्रास जास्त देऊ नये त्यासाठी मी काय काळजी घेता येईल. मग या दृष्टिकोनातून मी स्वतःच एका गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती शिवांबू घ्यायला लागलो. शिवांमध्ये असलेलं जे काय नवचैतन्य म्हणा किंवा कॉन्स्टिपेशनची तक्रार माझी दूर झाली. मग त्याच्याबरोबर मला जो आनंद झाला त्या आनंदाबरोबर मी हळूहळू माझ्या प्रॅक्टिसमध्ये त्या शिवांबूला मी गुंतवायला लागलो. बिघडून जाईल तेव्हा आताच काय आपण हे बोलू नये काय मग असं विचार करून मग शेवटी काही दिवस जाऊ दिले. आणि मग मधूनच एक माझा मित्र आहे अमेरिकेत औषध खात्यामध्ये काम करतोय आणि तो तिकडून काही औषधं माझ्याकडे सॅम्पल म्हणून पाठवत आहे काय असं म्हणत मी शेवटी हे आमची औषधं माझे शिवांबूचे पॅकिंग असलेले बाटल्या मी लोकांना हे अमेरिकेचं औषध या संज्ञेखाली मी लोकांना द्यायला लागलो. देत असताना लोक आता अमेरिकेचं औषध म्हणल्यानंतर काही आता महारोग्यांच्या जखमा होत्या त्या जखमांना मी ते त्याच्यासाठी वापरायला लागलो. एक टाकाऊ ठरवलेले महारोगी पेशंट आणि हा टाकाऊ ठरलेला हे शिवांबू हे दोन्हींचं एका ठिकाणी आम्ही कुठंतरी 2 नकार म्हणजे 1 होकार तसं हे 2 टाकाऊ म्हणजे काही टिकाऊ गोष्ट होऊ शकते या ह्याच्यामध्ये मी प्रयत्न करत राहिलो. आणि त्या प्रयत्नामध्ये 8 दिवसामध्ये त्या माणसाची जखम अशी काही भरून आलेली मी पाहिली. आणि गावातले लोक सुद्धा जो कोंबड्या घेऊन चालत होता असा तो पंडित लाड मग त्याच्यामध्ये झालेली प्रगती बघून हे लोक मला चावडीमध्ये खास बोलवून घेतले. तुम्ही त्या पंडित लाडाला काय जे अमेरिकेचं औषध दिलंय तेच तुम्ही या सखारामाला द्या, गणपाला द्या, रखमाला द्या. तुमच्या आता अमेरिकेच्या औषधाची वाट बघत हे लोक थांबलेले आहेत काय. मग ते कोणी कंबर धरून होता कोणी गुडघा धरून होता काय. मग त्या लोकांना मी माझी ही बाटली अमेरिकेच्या नावाखाली ही मी दिल्यानंतर त्यांनी आता हे अमेरिकेचं औषध या संस्थेखाली त्यांनी बेताणी आणि न सांडता त्याचा वापर ते करू लागले. शेवटी औषध या स्वरूपामध्ये काही मनुष्य वापरायला तयारच असतो. आणि त्यामुळे आता हे शिळमूत्रच होतं ते आणि ते मूत्र त्यांनी मॉलिश वगैरे करू लागले. मॉलिशचा परिणाम झाला म्हणायचा की अमेरिकेचं औषध म्हणून झाला म्हणायचा. पण ते लोक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्या कळा बंद झाले म्हणून सांगायला लागले. आणि हे होता होता मला त्या उपचाराबद्दल खात्री हळूहळू या कामधंद्यातूनच अनुभवात आलेल्या गोष्टीतूनच मला माहिती मिळत गेली. गुरुजींच्या पत्नी सौ सरोजताईही गुरुजींच्या कार्यात मनापासून सहभागी झाल्या. गुरुजींच्या बरोबरीने रुग्णांची सेवा करू लागल्या. 1974 साली नव्या वास्तूत शिवांबू केंद्राची सुरुवात झाली. कोल्हापुरात विना औषध स्वास्थ्य ही मोहीम राबवली गेली. विविध वयोगटातील विविध रोगाच्या रुग्णांवर उपचार होऊ लागले. विविध प्रयोग करून शिवांबू उपचाराला तंत्रबद्ध रूप दिले. शिवांबू चिकित्सेबरोबरच योगासने, प्राणायाम, सूर्यस्नान, शिवांबू मसाज, रुई चिकित्सा, भूगर्भ चिकित्सा, स्वेदन चिकित्सा,
जलचिकित्सा, ॲक्युप्रेशर, मातीचे लेप लावणे अशा विविध उपचारांची जोड देऊन परिपूर्ण अशी उपचार पद्धती तयार केली. शिवांबू उपचार करणाऱ्या या केंद्रास माननीय पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांनी भेट दिली. 19 डिसेंबर 1981 रोजी मोरारजीभाई शिवांबू भवनात आले. प्रत्येक विभागात जाऊन तेथील उपचारांची माहिती घेतली, उपस्थित रुग्णांची विचारपूस केली आणि बहुमोल असे मार्गदर्शनही केले. मोरारजीबाईंची ही भेट शिवांबू भवनाच्या यशस्वीतेची पावतीच होय. या भेटीमुळे सर्वांचाच उत्साह वाढला. यानंतर हळूहळू डॉक्टर शशी पाटील हे नाव शिवांबू व निसर्गोपचार क्षेत्रातील अग्रगण्य नाव झाले. देश विदेशातून त्यांचा सल्ला घेतला जाऊ लागला. 1990 मध्ये रुमानियन सरकारने डॉक्टर शशी पाटील यांना रुमानियात येण्यासाठी आमंत्रित केले. रुमानियातील बुखारेस्ट येथील कॅन्सर पेशंट मारिया पालिगोरा यांच्यावर उपचारासाठी डॉक्टर पाटील रुमानियात दाखल झाले. त्यांच्यावरील यशस्वी उपचारामुळे अन्य 50 रुमानियन कॅन्सर पेशंटला डॉक्टरांनी या चिकित्सेचा मूलमंत्र दिला. गुरुजींची कीर्ती वाढत गेली. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. माननीय LY पाटील प्रतिष्ठानतर्फे आरोग्य सेवा पुरस्कार, प्रतिष्ठान सांगलीतर्फे गांधी सेवा पुरस्कार, जैन बोर्डिंग कोल्हापूरतर्फे सेवाभाव पुरस्कार, राष्ट्रीय विचारधारा लोकसेवा फाउंडेशन पुरस्कार, शिवांबू जागतिक परीक्षक गोवा, शिवांबू चिकित्सा संशोधन मंडळ नाशिक यासारख्या पुरस्कारांनी मान्यता वाढत गेली. परंतु एवढ्यावर समाधान मानणे गुरुजींना मान्यच नव्हते. महत् प्रयासाने खूप प्रयोगानंतर तयार झालेली ही उपचार पद्धती सर्वांपर्यंत पोहोचावी, गरीब श्रीमंत लहान थोर असा कोणताही भेद न बाळगता प्रत्येकाला स्वास्थ्यपूर्ण जीवन मिळावे या ध्यासाने त्यांना वेढले होते. या तळमळीतून आकाराला आले आनंद कुंज. गुरुजींच्या आप्तांनी मोठ्या मनाने आर्थिक योगदान दिले. अनेक सुहृदांच्या सहाय्याने 2008 साली आनंद कुंज सुरू झाले. दिवसेंदिवस हा प्रकल्प बाळसे धरतोय. डॉक्टर शशी पाटील, सौ सरोजताई, गुरुजींचे दोनही चिरंजीव डॉक्टर नितीन व डॉक्टर सारंग तसेच सुना नातवंडे या सर्वांनी या कार्यात झोकून दिले आहे. डॉक्टर नितीन व डॉक्टर सारंग यांच्याकडून आनंद कुंजचे निर्माण, व्यवस्था, विस्तार अत्यंत शिस्तबद्ध व झपाट्याने साकारत आहे. आनंद कुंज जास्तीत जास्त लोकांना स्वास्थ्यपूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहे. गुरुजींच्या शब्दात, मनुष्याला पुन्हा उन्नतीकडे म्हणजेच संपूर्ण स्वास्थ्याकडे जायचे असेल तर निसर्गाकडे जाणे हाच एकमेव पर्याय आहे.